महाराष्ट्रातील बालासोर जिल्ह्यातील तुडीगडी या बाजार परिसरात घडलेली चोरीची घटना खरोखरच एखाद्या हॉलिवूड किंवा बॉलिवूड चित्रपटातील विनोदी दृश्यासारखी आहे। अनेकदा आपण चित्रपटांमध्ये गुन्हेगारांचे अत्यंत हुशार, अचूक आणि नियोजनबद्ध डावपेच पाहतो, जिथे ते सेकंदात मोठ्या चोऱ्या करून पसार होतात। परंतु प्रत्यक्षात जेव्हा काही नवशिके आणि अतिउत्साही चोर स्वतःला मोठे गुन्हेगार समजून मैदानात उतरतात, तेव्हा त्यांची कशी फजिती होते याचं एक उत्तम उदाहरण आणि अत्यंत मजेशीर उदाहरण आहे। शनिवारच्या त्या भयानक शांत आणि थंड रात्री जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा काही चोरांनी कोट्यधीश होण्याचं स्वप्न पाहिलं होतं। त्यांच्या डोक्यात एक अतिशय जिनियस प्लॅन होता की आपण एका दणकट गाडीचा वापर करून थेट पूर्ण एटीएम मशीनच उखडून घेऊन जाऊ। यासाठी त्यांनी निवडली भारतीय रस्त्यांची शान मानली जाणारी काळ्या रंगाची मजबूत महिंद्रा थार गाडी। त्यांच्या मते या गाडीच्या अफाट ताकदीपुढे बँकेचं मजबूत एटीएम मशीन अगदी सहजपणे गुडघे टेकेल आणि ते काही मिनिटात श्रीमंत होतील। परंतु निसर्गाने आणि भौतिकशास्त्राच्या नियमांनी त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळाच विनोद लिहून ठेवला होता। त्याचा विचार कदाचित त्यांच्या डोक्यात देखील छोट्याशा मेंदूने कधी केला नसेल। पहाटेच्या सुमारास जेव्हा अंधार गडद असतो आणि रस्त्यावर कोणीही फिरत नसतं, अशा वेळी ती काळ्या रंगाची महिंद्रा थार अतिशय संथ गतीने आणि गुपचूपपणे तुडीगडी या बाजारातील एका एटीएम सेंटरच्या बाहेर येऊन थांबली। गाडीतून 3 ते 4 अतिउत्साही तरुण खाली उतरले। त्यांच्या चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर शेकडो रुपयांच्या नोटांचे बंडल फिरत होतं। त्यांनी आधी आजूबाजूला पाहिलं की कुणी पाहत तर नाही ना, आणि मग त्यांनी अत्यंत घाईघाईने एटीएम किऑस्कचा काचेचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला। आत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मशीन जमिनीला घट्ट खिळलेली आहे आणि ती हाताने हलवणं अशक्य आहे। म्हणूनच त्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे आपल्या गाडीतील एक लांब आणि मजबूत वाटणारी दोरी काढली। त्यांनी त्या दोरीचं एक टोक महिंद्रा थारच्या पाठीमागच्या हुकला अत्यंत घट्ट बांधलं आणि दुसरं टोक घेऊन ते एटीएम सेंटरच्या आत गेले। आत जाऊन त्यांनी ती दोरी एटीएम मशीनच्या खालच्या आणि मधल्या भागाला अनेक वेढे देऊन अतिशय मजबूतपणे बांधली। त्यांना वाटलं की आता फक्त थारचं एक्सेलेटर दाबलं की मशीन लोण्यासारखी बाहेर येईल। चोर गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला, त्याने क्लच दाबला, गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकली आणि जोरात एक्सेलेटरवर पाय दिला। थारच्या इंजिनाने एक मोठा आवाज केला आणि गाडी पुढे झेपावली। गाडीचा प्रचंड जोर लागताच एक मोठा आवाज झाला। एटीएम सेंटर मधील फरशा, सिमेंट आणि काचांचे तुकडे हवेत उडाले। मशीन जमिनीतून पूर्णपणे उखडली गेली आणि अगदी एखाद्या पाळीव प्राण्याला ओढत न्यावं तशी ती मशीन सेंटरच्या बाहेर रस्त्यावर आली। चोराच्या आनंदाला पारावर उरला नव्हता। त्यांना वाटलं की त्यांनी जग जिंकलं। आता फक्त ही मशीन गाडीच्या पाठीमागे बांधून एखाद्या सुरक्षित आणि सुनसान ठिकाणी न्यायची, तिथे ती शांतपणे तोडायची आणि आतील लाखो रुपयांची रोकड काढून आपापसात वाटून घेऊन ऐश करायची। असा विचार करत ड्रायव्हरने थारचा वेग वाढवला। मशीन रस्त्यावरून फरफटत जाऊ लागली आणि त्यातून ठिणग्या उडू लागल्या। परंतु त्यांचा हा आनंद फक्त काही सेकंदातच ठरला। मशीनचं वजन एवढं प्रचंड होतं आणि रस्त्यासोबत होणारं घर्षण एवढं जास्त होतं की त्या चोरांनी आणलेली ती साधी दोरी त्या वजनाचा ताण सहन करू शकली नाही। अचानक एक मोठा आवाज झाला आणि ती दोरी मधोमध तुटली। दोरी तुटल्यामुळे एक थार गाडी अचानक पुढे झटक्याने गेली आणि एटीएम मशीन रस्त्याच्या मधोमध जशीच्या तशी थांबली। गाडी थांबवून जेव्हा तिन्ही चोर खाली उतरले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मशीन रस्त्यावर उभी होती आणि दोरीचे 2 तुकडे झाले होते। आता खरी अडचण सुरू झाली होती। वेळ वेगाने निघून जात होता आणि पहाटेची वेळ असल्यानं कधीही कोणीही तिथे येऊ शकत होतं। त्यामुळे त्यांनी विचार केला की आता ही मशीन रस्त्यावरून फरफटत नेण्याऐवजी आपण ती उचलून थेट थार गाडीच्या पाठीमागील सीटवर किंवा ट्रंकमध्ये टाकूया। हा विचार करून ते तिघेही जण त्या अवजड एटीएम मशीन भोवती गोळा झाले। त्यांनी आपले बाहू फडकवले, देवाचं नाव घेतलं आणि मशीनला दोन्ही हातांनी पकडून वर उचलण्याचा प्रयत्न केला। त्यांनी पूर्ण ताकद लावली। त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या, चेहरे लाल झाले, पण ती मशीन जागेवरून 1 इंचही हलली नाही। एक सामान्य एटीएम मशीनचं वजन अंदाजे 400 ते 500 किलो किंवा त्याहूनही अधिक असू शकतं, याचं भान त्या चोरांना नव्हतं। तिघांनी मिळून कितीही जोर लावला तरी ती मशीन जमिनीला चिटकल्यासारखी तशीच उभी राहिली। उलट मशीन हलवण्याच्या नादात एकाच्या पाठीत चमक भरली असावी तर दुसऱ्याचा पाय घसरला असावी, अशी त्यांची अवस्था झाली होती। तिघांनी ती अवाढव्य मशीन जागेवरून हलवणं अशक्य झालं होतं। जेव्हा मशीन उचलण्याचा त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला, तेव्हा चोरांच्या मनात भीती आणि प्रचंड चिडचिड निर्माण झाली।
आजूबाजूला उजेड होण्याची वेळ जवळ येत होती. त्यांनी विचार केला की जर मशीन गाडीत ठेवता येत नसेल तर आपण रस्त्यावरच ही मशीन तोडून याच्या आत असलेली कॅश बॉक्स म्हणजेच नोटांचे कप्पे बाहेर काढूयात. चोरांनी लगेच गाडीतून लोखंडी रॉड, हातोडे आणि इतर हत्यारे काढली. त्यांनी त्या मशीनवर एखाद्या शत्रूवर तुटून पडावं तसे हल्ले करायला सुरुवात केली. त्यांनी मशीनच्या समोरच्या भागावर, स्क्रीनवर आणि खालच्या कप्प्यांवर जोराने हातोडे मारले. मशीनचं प्लास्टिक आणि वरचे कव्हर तुटलं, पण आतील मुख्य तिजोरी ही अत्यंत मजबूत आणि जाड पोलादाची बनलेली असते. ती तिजोरी अशा साध्या हातोड्यांनी किंवा रॉडने उघडणं निव्वळ अशक्य होतं. चोरांनी आपलं पूर्ण बळ लावून मशीनवर वार केले. अनेक प्रयत्न केले, पण आतील नोटा ज्या कप्प्यात सुरक्षित होत्या तो भाग काही केल्या उघडत नव्हता. नोटा अगदी समोर असूनही त्या चोरांना निघता निघेनात अशी त्यांची दयनीय अवस्था झाली होती. तिथे उभं राहून बराच वेळ झाला होता. रस्त्यावरून एखाद दुसरं वाहन जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. चोरांना आता समजून चुकलं होतं की आज आपलं नशीब पूर्णपणे खराब आहे. ज्या मशीनला आपण सहज लुटू असं वाटलं होतं तिनेच आज आपल्याला चांगलाच खांब फोडला होता. थार सारखी महागडी गाडी आणून एवढी मोठी रिस्क घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर स्वतःचा चेहरा दाखवूनही त्यांच्या हातात 1 रुपयाही आला नव्हता. शेवटी अत्यंत निराश होऊन थकलेले आणि घाबरलेले ते चोर त्या अर्धवट तुटलेल्या रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ATM मशीनला तिथेच राम भरोसे सोडून रिकाम्या हाताने आपल्या महिंद्रा थार गाडीत बसले आणि तिथून वाऱ्याच्या वेगाने फरार झाले. सकाळी जेव्हा स्थानिक नागरिक रस्त्यावर आले तेव्हा त्यांना रस्त्याच्या मधोमध एक ATM मशीन पडलेली दिसली, जी पाहून तेही चक्रावून गेले. त्यांनी तात्काळ खैरा पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ती मशीन ताब्यात घेतली आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं तेव्हा चोरांची ही संपूर्ण कॉमेडी आणि फजिती पोलिसांना स्पष्टपणे दिसली. पोलीस आता त्या काळ्या थार गाडीच्या नंबर प्लेटवरून आणि फुटेजच्या आधारे या अजब चोरांचा शोध घेत आहेत. परंतु या घटनेने संपूर्ण परिसरात आणि सोशल मीडियावर मात्र एकच हर्षा पिकवलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.